विकासाच्या बद्दलच्या भूमिका या सर्वाची सारख्याच असतात। निवडून येताना आम्ही सर्व मताचं कर्ज घेऊन निवडून आलेले असतो। शेवटी मताचं दान आम्ही कर्ज म्हणून समजतो। आता ज्यांनी कर्ज समजलं नाही, दान घेऊन कुणी चालले गेले असतील त्याचा विचार होईल, पण खरं तर आमची भूमिका काय, आमचे संस्कार काय, भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे मतं हे कर्ज म्हणून घ्यावे आणि मताचं कर्ज इमानदारीनं काम करून 5 वर्षात जनतेला परत करावं आणि जनतेला लेखाजोखा सादर करावा। मला अभिमान आहे की आज निंबाळकर खासदार साहेबांनी जे पुस्तकं वाटले, आज घर चलो अभियान केलं, त्यांनी आपली गाथा जनतेला दिली। सर्वांची जबाबदारी आहे, ज्यांनी केली त्यांचं अभिनंदन, नाही केली पक्ष विचार करेल। मला या गोष्टीचं अभिनंदन करायचं आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर विकासाचा विचार केला तर देशातल्या पहिल्या 10 खासदारामध्ये रणजित नाईक निंबाळकरांचा त्या ठिकाणी उल्लेख होतो। ज्या पद्धतीने विकासाचं चित्र त्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांसमोर उभं केलं आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आमच्या खासदार महोदयांना प्रचंड ताकद दिली। 40 वर्षात जेवढे कामं झाले नाही तेवढे कामं माननीय रणजित नाईक निंबाळकरांनी करून दाखवले आहे आणि याचा प्रचंड आदर माझ्यासारख्या अध्यक्ष म्हणून राहिलेल्या कार्यकर्त्याला आहे। माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेसाठी आज आपण आलेला आहात। माढ्यात ज्या पद्धतीचं वातावरण आहे निश्चित भाजपला चांगलं आहे, पण जी काय इथं माळशिरस तालुक्यात जी वाद दिसतोय समोर येतोय भाजपमधला, काय तोडगा आहे? कारण भावी खासदार म्हणून बोर्डही लागले गेलेले। प्रत्येक बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, परंतु शेवटी आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, तिथे निर्णय होतो आणि तिथूनच मग आमचे उमेदवार ठरतात। खरं तर पक्षामध्ये कुठलेही मनभेद नाही आहे, मतभेद नक्की असतात, शेवटी कुटुंबातही असतात। त्यामुळं काही मतभेद असतील पक्षाच्या स्तरावर ते पक्षाच्या स्तरावर त्याला आम्हाला ते मतभेद दूर करता येतील। त्यामुळे यांनी बोर्ड लावले का आणि त्यांनी बोर्ड लावले का यापेक्षा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 100% माळा लोकसभा 51% मतं घेऊन विजयी होईल, सोलापूरसुद्धा विजयी होईल, महाराष्ट्रातल्या 45+ जागा भाजपा महायुती जिंकेल, 45+ म्हटलं आहे मी, आणि त्यामुळं या 100% जागा आम्ही जिंकणार आहोत। आजचा आमचा प्रवास जो आहे या माळा आणि सोलापूर लोकसभेमध्ये 650 आमचे वॉरियर्स 3.5 लाख घरी प्रवास करणार आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या 10 वर्षाच्या गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याण आणि राष्ट्र कल्याणाच्या योजना आम्ही घरोघरी पोहोचवतो आहे आणि मला विश्वास आहे की जनता मोदींच्या मागे उभी आहे। मी आता फलटणमध्ये 831 लोकांना भेटलो, संपर्क ते समर्थन म्हणून घरोघरी गेलो। 831 पैकी 831 ही लोकांनी म्हटलं की आम्ही मोदीजींना मत देणार आहोत। त्यामुळं प्रचंड मोठा प्रतिसाद आहे आणि 100% मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं
यावेळी लोकसभेत आम्हाला मिळतील असा मला विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक खासदार असं वाटतंय मोहिते पाटील आणि निंबाळकरांमधली आमच्यामध्ये एक पक्का आहे की एका लेवललापर्यंत आमच्याकडे तिकीट मागणे आपसात एखाद्या वेळेस काही कमी जास्तपणा असेल तो असतो, पण एकदा उमेदवार ठरला, एकदा निवडणूक सुरू झाली, तेव्हा मात्र कुणीही एकामेकाच्या विरुद्ध उभं राहत नाही किंवा दोघांना एकत्र बसवणार आहात. वाद मिटवण्यासाठी आज आपल्या दौऱ्याकडे समेट घडेल असं पाहिलं जातं. 100% आमचे दोघंही नेते जे आहेत ते ऑलरेडी समेट घडूनच आहे. त्यामुळं तुम्हाला जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये एकत्रपणा दिसेल, शेवटी कोणी समोट घडलं आणि घडत नाही. आणि म्हणून इथेही सुद्धा जे काही छोटे मोठे वाद असतील, देशाकरता महाराष्ट्राकरता सर्व वाद बाजूला सारल्या जातील आणि एकत्रितपणे 51% मतं घेऊन आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येक बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, परंतु शेवटी आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, तिथे निर्णय होतो आणि तिथूनच मग आमचे उमेदवार ठरतात. खरं तर पक्षामध्ये कुठलेही मनभेद नाही आहे, मतभेद नक्की असतात, शेवटी कुटुंबातही असतात. त्यामुळं काही मतभेद असतील पक्षाच्या स्तरावर ते पक्षाच्या स्तरावर त्याला आम्हाला ते मतभेद दूर करता येतील. त्यामुळे यांनी बोर्ड लावले का आणि त्यांनी बोर्ड लावले का, यापेक्षा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 100% माळा लोकसभा 51% मतं घेऊन विजयी होईल. सोलापूरसुद्धा विजयी होईल. महाराष्ट्रातल्या 45+ जागा भाजपा महायुती जिंकेल. 45+ म्हटलं आहे मी. आणि त्यामुळं या 100% जागा आम्ही जिंकणार आहोत. माझं अशोक चव्हाण साहेबांशी कुठलंही बोलणं झालं नाही. अशोक चव्हाण साहेब कुणाच्याही संपर्कात नाही, ना आमच्या संपर्कात ते आहे, त्यांच्या संपर्कात आम्ही नाही आहे. त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यातले काही काँग्रेसचे मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत, पण अशोक चव्हाण मात्र नाही आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.